रामकृष्ण हरी आदेश. आज आपण नवनाथ ग्रंथाविषयी सखोल अशी चर्चा करणार आहोत. हा ग्रंथ नरहरी समाजातील मालू धुंडूसूत यांनी लिहिलेला आहे. सदरील ग्रंथ हा गोरक्षनाथ यांच्या किमियागार या ग्रंथाच्या याच्यातून घेतलेला आहे. यामध्ये 40 अध्याय असून त्यामध्ये नवनाथांचा जन्म व त्यांचे कार्य याचा सविस्तर आढावा प्राकृत भाषामध्ये 17व्या शतकात लिहिलेला आहे. मराठी भाषिकामध्ये हा एकमेव ग्रंथ आहे, परंतु या ग्रंथात केलेल्या उल्लेखानुसार सर्व नाथपंथांनी जवळपास जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांनी 40 लक्ष श्लोक याचे साबरी विद्येवर कविते केलेला आहे. त्याचे आद्य जे आहे मच्छिंद्रनाथ यांनी 33 कोटी एवढं काव्य केलेलं आहे. बाकी नाथांना देखील साबरी विद्येवर विपुल असे काव्य केलेलं आहे, परंतु आज रोजी हे काव्य अनेक भाषेत असून त्याची उपलब्धता महाराष्ट्रात कमी आहे. तरी भक्तासाठी नवनाथ भक्तिसार आणि नवनाथ कथासार हे 2 ग्रंथ इथं उपलब्ध आहेत. त्यानुसार सदरील पंथाची निर्मिती ही भगवान शंकर यांनी केलेली आहे. कारण सदरील ग्रंथ हा जसा जसा कलियुगामध्ये वेदांचा प्रभाव कमी होईल तसा तसा या नाथपंथीयद्वारा निर्मित केलेले साबरी विद्याचे काव्यत्वाचा प्रभाव वाढणार आहे. याचा जास्तीत जास्त प्रभाव उत्तर भारत व पश्चिम बंगाल, जसे की योगी आदित्यनाथ हे गोरक्षपंथी गोरक्ष मठाचे अधिपती आहेत. तसेच या पंथाचा प्रचार हा नेपाळ व इतर भारताला लागून असणाऱ्या इतर देशात देखील आहे. धन्यवाद. याविषयी आणखीन काही माहिती असल्यास पुढील भागात आपणास देण्यात येईल. तरी सर्वांनी सदरील ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करावा व त्यातील आशय व अर्थ समजून घ्यावा. साबरी विद्येवर विपुल असे काव्य या नाथपंथी यांनी केलेले आहे, ज्याचा सर्वात जास्त प्रभाव पश्चिम बंगाल व उत्तर भारतात सर्वाधिक आहे. तसा दक्षिणेमध्ये याचा प्रभाव कमी आहे. महाराष्ट्रात देखील नाथ पंथामार्फत अनेक कार्य केलेले आहे आणि त्याचा उल्लेख सदरील ग्रंथात आहे. यामधील एक महत्त्वाचा उल्लेख जेथे कानिफनाथ यांचं मढी हे संस्थान आहे, त्याच्यावर सावरगाव येथे मच्छिंद्रनाथाचा आहे व मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथांनी मौठादेवी गडाच्या बाजूला असणारा गोरक्षगड हा आलेल्या कथेनुसार त्या काळात सोन्याचा केला होता व तेथे सर्व देवतांना 1 महिनाभर जेवण व त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. परंतु ज्यावेळेस सर्व देवता व नाथ हे गड सोडून जात असताना इंद्रदेवाने सदरील गड हा पूर्वस्थितीत आणून ठेवला. त्या गडाला आज रोजी गोरक्षगड किंवा गर्भगिरी पर्वत असे म्हणतात. याप्रमाणे नाथाचे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणं आहेत, परंतु वारकरी संप्रदायामुळे नाथ पंथाचा पाहिजे तेवढा प्रसार आपल्याकडे झालेला नाही. कारण नाथ पंथातूनच वारकरी संप्रदाय निर्मिती झालेले आहे. कारण गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु आहेत आणि त्यांनी त्यांना दीक्षा ब्रह्मगिरी पर्वतावर दिली होती. म्हणून माऊलीने त्यांच्या हरिपाठात एक अभंग घेतलेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा
गोरक्षी शिष्य मच्छिंद्र तळ्याचा, गोरक्षाने बोध निवृत्तीशी केला. या अशा प्रकारचा एक गुरुपरंपरेचा अभंग हरिपाठामध्ये आलेला आहे. त्यामुळे नाथपंथ व वारकरी संप्रदाय वेगळे नसून एकच आहेत. याबद्दल कोणाचे काही कॉमेंट असतील तर कॉमेंट करावं, व्हिडिओला सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि शेअर करावा. जय महाराष्ट्र.